यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। नितीन गडकरी आणि E20 हा वाद जोडणारा कथित आक्षेपार्ह बदनामीकारक आणि AI निर्मित मजकूर हटवण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत। संबंधित मजकूर अपलोड करणाऱ्या युजरला देखील डेटा सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले। अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याबद्दल न्यायालयाकडून चिंताही व्यक्त केली गेली। त्यामुळे लोकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। संदीप लड्डाजी स्वतः आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला सांगतील की आज नेमकं सुनावणीमध्ये काय झालं। सर, आज सुनावणी पार पडलेली आहे। असं कळतंय की कोर्टाने जे ते निर्देश दिलेले आहेत या प्लॅटफॉर्म्सला की जो कंटेंट जो आहे तो डिलीट करून टाका। नेमकं सुनावणीत काय झालं आणि कोर्टाने काय निर्देश दिले? हे बघा, नितीन गडकरी करता जे सध्या युनियन मिनिस्टर आहेत त्याकरता आम्ही कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता आणि डिफेमेटरी आणि डीपफेक कंटेंट जो E20 इथेनॉल ब्लेंडिंग पॉलिसी संदर्भात त्यांच्या विरोधात जो सोशल मीडियावर अपलोड केला होता त्याच्या विरोधात आम्ही मेटा जे जुनं ट्विटर होतं एक्स कॉर्प आणि यूट्यूब गुगल यांच्या विरोधात आम्ही याचिका दाखल केली होती आणि अननोन पर्सन्स ज्यांनी ते अपलोड केले कंटेंट्स आणि मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन मिनिस्ट्री त्यांनाही आम्ही पार्टी केलं होतं। आम्ही कोर्टांना दाखवलं की हे जे कंटेंट्स E20 संदर्भात आहेत ते डिफेमेटरी आहेत, डीपफेक आहेत, AI जनरेटेड आहेत आणि ते खोटे आहेत। आम्ही कोर्टांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट खाली जे रूल्स फ्रेम झालेले आहेत त्याचा पण भंग होतोय ते पण दाखवलं कोर्टानं आणि कोर्टाने त्यांना आदेश पारित केला की हे जे कंटेंट्स आम्ही जे कंटेंट्स आम्ही सांगितले होते ते कंटेंट्स ताबडतोब काढून घ्यावेत आणि अजून त्यानंतर दावा दाखल केल्यानंतर जे नवीन जे कंटेंट होते ते पण काढण्याकरता कोर्टाने सांगितले आणि याच्यानंतर जर कोणी केलं कंटेंट नवीन अपलोड झालं तर त्या इन्फॉर्मेशन आम्ही त्यांना त्यांच्या वकिलांना आणि त्यांना द्यायची आहे। त्यांनी जर ते नाही काढलं तर आम्ही परत कोर्टाकडे दाद मागू शकतो। कोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत की जो काही कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट तात्काळ जो आहे तो डिलीट करण्यात यावा आणि ज्यांनी म्हणजे जे युजर्स असतात या प्लॅटफॉर्म्सचे त्यांचा डेटा देखील आता गडकरी यांच्या टीमकडे सुपूर्द करण्याचे निर्देश जे आहेत ते सध्या कोर्टाने दिलेले आहेत। व्हिडिओ सुधीर यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई।